देवाक नदीची जत्रा. लेखक निशिकांत हारुगले. ग्रामीण भागात कोणतीही घटना घडू देत, पहिल्यांदा देव देवताळ तपासून पाहत. अंगारे धुपारे, देव देवर्षी व उतारे यांची उतराउतर घडे. वेदगंगेच्या काठावर बुदरगड खोऱ्यात अनेक गावे वसलेली आहेत. या गावात 60 लोट करून लग्नवऱ्हाडाचे संबंध जुळलेले आहेतच. पेठेच्या गावातील जना पाटलीनीन आपली पोरगी कडगाव फाट्याला दिली होती. तिचा नवरा बागायतदार होता. तशी त्याची थोडीफार जमीन पाण्याखाली असल्याने त्याला बागायतदार म्हणत असत. शेतात राबून ऊसाला पाणी देऊन येणाऱ्या पिकाचे कारखान्याला घालवल्यावर मिळणाऱ्या टनाचे पैसे मोजत. तेही यावर्षी ऊस गेला की पुढल्या वर्षी ऊस तोडणीसाठी आला की पैसे मिळत. त्यामुळे पैशाची उलाढाल करावी लागायची. जनाबाईची लेक सुनीता तिच्या हाताखाली राबत लहानाची मोठी झाली होती. त्यामुळे ती चांगलीच घट्ट झाली होती. तिला सर्व सुने म्हणत तिन तिच्या नवऱ्याला शेत कसे कसतात ते दाखवलं. नाहीतर त्याला साधा शेताचा बांध सुद्धा माहीत नव्हता. मात्र तिचा दीर एक जात बेवडा. घरात काही कामधंदा करणार नाही, पण गावात याच्याकडे राब त्याच्याकडे राब व मिळालेल्या पैशातून दारू डोसून संध्याकाळी धिंगाणा घाल. त्याला लोक बेवडा शिरप्या म्हणत. सुनीता व तिचा नवरा खूप राबत असत. त्यामुळे त्यांचे कोणतेही पीक डावे नसे, नेहमी उजवच असे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुनीताचा ऊस चांगला आला होता. मळवातल्या ऊसात सुनीताचा ऊस उठून दिसत असे. मात्र चांगल झाल की त्यावर घाला हा येतोच. अशाप्रमाणे लाईटच्या वायरिन्स स्पार्किंग झालं व ठिणग्या पडल्या व फडाला आग लागली. बघता बघता चांगला ऊस पेटला. उत्पादन घटलं. ऊसाच चिपाड झालं. हातातोंडाचा घास देवानं काढून घेतला. सुनीताचा नवरा खुळ्यासारखं करायला लागला. सुनीतानं समजावून सांगितलं, पण काही उपयोग झाला नाही. दवापाणी पण केलं. त्यानं चांगलंच मनाला लावून घेतलं होतं. कारण 2 घरचा संसार त्या एका एकरातील ऊसावर चालायचा. एक सुनीताचा व दुसरा बेवड्या शिरपाचा. एके दिवशी सुनीताच्या शेजारची मालाक्का निष्णपला निघाली होती. ती सुनीताला म्हणाली, सुने, येतीस काय निष्णपला? माझ्या माहेरची देवी लई जागृत आहे बघ. तिथून पुढे वाडीत माझ्या ओळखीचा एक बेवरीशी आहे बघ. तिला विचारूया तुझ्या नवऱ्याबद्दल, त्याच्या मागं काय कटकट लागलीये. सुनीताला पण वाटलं व तीन सासूबाईला सांगून मालूबाई बरोबर ती निष्णपच्या वाटेला लागली. सुनीताच्या डोक्यात चालता चालता विचार येत होते की तो देवरीशी काय सांगेल. ती गुमान मालूच्या मागणं निघाली. नदीच्या काठान रस्त्याने चालत त्या वाडीवर आल्या. तिथं आल्यावर त्या निष्णपच्या चढणीच्या वाटेला लागल्या. वाटेला देवीला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची रेलचेल दिसत होती. मालू सुनीताला म्हणाली, हे बघ सुने, आमची देवी अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. नुसती हाक मारली की माग उभी राहती बघ. तिच्याकडून काय मागणं असेल तर मागून घे. नंतर आपण वाडीवल्या देवऋषाकडे जाऊ. तेव्हा सुनीता म्हणाली, नवरा चांगला झाला म्हणजे झालं, बाकी काय नको मला. बघता बघता देऊळ आलं. मंदिराबाहेर अनेक माणसांची गर्दी होती. काही जण गाड्या करून आली होती. मालू व सुनीता देवळात गेल्या. देवीला त्यांनी नमस्कार केला. देवदर्शन घेऊन मालूनं चौकावर पूजेचं साहित्य ठेवलं. तांदूळ, साखर, कापुराच्या पुड्या सोडून ठेवल्या. गुरवांते घेऊन अंगारा लावला. तशा त्या गुरुवाच्या पाया पडल्या व बाजूला एका कोपऱ्यात जाऊन बसल्या. बसल्या जागेवरून सुनीता देवीला हात जोडून म्हणाली, आई लक्ष्मी, आमच्यावर कृपा असू देत. ती देवळाच्या बाहेर पडलीत व वाडीच्या दिशेला लागलीत. वाडीत भरवस्तीत त्या देवऋषाचे घर होतं. त्या तिथं गेल्या. तिथं आतील बाजूस मोठा देवारा सजवलेला होता. तिथे अनेक देवांचे टाक पुजले होते. त्या तिथे गेल्या. गर्दी होती. थोड्या वेळानं त्यांचा नंबर आला. त्या दोघींनी देवऋषाच्या पायावर लोटांगण घातले व त्या त्याच्या शेजारी बसल्या. बघताच देवऋषी म्हणाला, ये मालूबाई, आजकाल दिसत नाहीस कुठं. तेव्हा मालू म्हणाली, काय सांगू देवा, माझ्या मागं एक वनवास हाय होय. अगदी सीतवाणी हाय बघ. आधी लहान असताना आई मेली.
नंतर सावत्र आईचा झिंजा उपटून मार खात मोठी झाले. मागं 18 विश्व दारिद्र्य म्हणून मला त्या बेवड्याच्या गळ्यात बांधली. तर तो नवरा बरं खरं सासू नको अशी गत झाली. सासून तर माझा दांडगा छळ केला. शेवटी त्या छळाला कंटाळून मग वेगळा प्रपंच मांडला. आता कुठं सुखान 4 घास खाते. 2 पोर हाईत पोटाला. चांगल चाललंय बघ. पण काय आणखीन, देवऋषी म्हणाला. तेव्हा मालू म्हणाली, नवऱ्यानं तेवढी दारू सोडाया पाहिजे. तेव्हा तो हसला व म्हणाला, ते काय माझं काम आहे का, जा की डॉक्टरकडं. तेव्हा ती म्हणाली, माझा नाही विश्वास डॉक्टरवर. देवऋषी बोलला, असं कसं म्हणून चालेल. डॉक्टर म्हणजे वैद्य माणूस, त्याला नाव ठेवू नयेत. आपली जुनी औषधं फक्त नवीन बाटलीत भरून देतात. ते काही बी मला माहीत नाही, तुम्हीच करा उपाय. तेव्हा त्या देवऋषाने विचार केला व म्हणाला, हे बघ, तुझ्या गावाला जाताना वाडी लागलं. तिथे एक वैदू राहतो. दिसायला जक्कर म्हातारा. त्याच्या घरात पूर्वीपासून वैद्यकी चालते. तिथं जाऊन गाठ घे. त्याकडून जे औषध मिळेल ते घेऊन जा. चांगला गुण आहे म्हणतात त्याच्या हाताला. तिथं माझं नाव सांग. पण जाताना एखादा नारळ व 25 रुपये दक्षिणा घेऊन जा, म्हणजे झालं. अगं नवीन डॉक्टरसुद्धा माहिती घेऊन जातात त्यांच्याकडून. माझं आणखीन एक काम आहे. ही आमच्या गावची सुनीता. हिचा मागं ऊस पेटला व नवरा तवा ठावनं खुळ्यागत करायला लागला. तवा त्यावर उपाय सांगा. तेव्हा तो म्हणाला, बाळ, सुनीता एखाद्या फुलाच नाव सांग. सुनीता म्हणाली, तांबड फूल. देवऋषी म्हणाला, हे आणि कोणतं फूल म्हणायचं. सुनीता म्हणाली, ते हो, गणोबाला घालतात ते. जास्वंदीची म्हण की. देवऋषी उत्तरला. त्यानं सुनीताच्या पुढ्यात एक पाट मांडला व म्हणाला, शेजारी ठेवलेल्या ताटातील 4 तांदळाचे दाणे घे व इथं ठेव. सुनीताने ते ठेवले. तो जोड्या जोडू लागला व बडबडू लागला, जर घरच्या देवाच असेल, शेताभातातील असेल तर जुळू दे. दाणे जुळले नाहीत. मग त्यानं दुसरा कौल लावला. असे करत करत शेवटी माहेरच्या देवाचा, नदीचा, 7 देवींचा राग निघाला. सुनीता म्हणाली, पण आमच्या गावात कुठलंच 7 देवीचं मंदिर नाही. तेव्हा देवऋषी म्हणाला, हे बघ, तुला कधी स्वप्नात पाणी आलतं काय. सुनीता म्हणाली, परवा चालत आमच्या गावची सरल्याका व पोरी धुणं धुत्याला नदीवर दिसल्या. तेव्हा तो म्हणाला, मग तुझ्या अंगावर 7 आसरा आहेत बघ. त्याची सांगड द्यावी लागल बघ. आधी ती दे, मग माझ्याकडे ये. तेव्हा सुनीता म्हणाली, त्याला आणखीन काय काय लागतं. तेव्हा मालू म्हणाली, हे बघ, मला सगळं माहीत आहे, मी सांगते. असे म्हणून ती उठली व सुनीता व मालू देवऋषाच्या पाया पडल्या व 15-15 रुपये दक्षिणा ठेवून तिथून बाहेर पडल्या व वाटेला लागल्या. आता दुपारचे चांगलंच 2 वाजले होते. उतरून त्या वाडीत आल्या. गावातील लोकांना विचारत विचारत त्या पुढे त्या वैदूच्या घरी गेल्या. तिथं जाण्याआधी त्यांनी किराणा दुकानातून एक नारळ घेतला व त्या वैद्याच्या घरात गेल्या. तिथं गेल्यावर मालू म्हणाली, आम्हाला जोदबा देवऋषानं पाठवल्या तुमच्याकडून औषधं घ्यायला. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला कुठलं औषधं पाहिजे हाय. तेव्हा मालू म्हणाली, माझा नवरा दारू लई पितो, तेव्हा दारू सोडायचं औषध हवंय. तेव्हा वैद्याने त्यांना जोत्यावर बसायला सांगून तो आतमध्ये गेला व एक पुडी घेऊन आला व मालूला म्हणाला, हे बघ, नवऱ्याला न कळता त्याच्या जेवणातून व पाण्यातून दे. थोडा त्रास होईल, पण आपण औषध द्यायचं थांबायचं नाही. सोडल दारू, संपल की ये, पुन्हा 1-2 पुडीत काम होईल. मालून ते औषध कंबरेवरच्या कडोसरीत लपवले व ती सुनीताला म्हणाली, हे बघ सुने, ही गोष्ट तुझ्यात व माझ्यातच. ह्या कानाच त्या कानाला कळता कामा नये. असे म्हणून मालूने त्या वैद्यापुढे 25 रुपये ठेवले व एक श्रीफळ ठेवून ती त्यांच्या पाया पडली व म्हणाली, वैद्यबुवा, तुमच्या बोलण्याला यश येऊ देत. व त्या दोघी गावच्या वाटेला लागल्या. गावात यायला चांगलीच संध्याकाळ झाली. गावात आल्यावर मालूही आपल्या घरला निघून गेली व सुनीता आपल्या घरला आली. घरात आल्यावर सुनीता न्हाणीघरात गेली व चुलीवरल्या डेरक्यातील पाणी घेऊन तीन हातपाय खळखळ धुतल व घर लोटायला घेतलं. बघता बघता 3 घर स्वच्छ करून जनावरांचे शेण काढले. चूल शिलगावली.
तेवढ्यात शेताला गेलेली तिची सासू व जाऊ आली. सुनीताने चहा केला व त्यांना दिला. चहा घेत सासून विचारलं, काय म्हटलात देवऋषी? काय नाय, माहेरच्या देवाचा राग हाय म्हण. कोणत्या देवाचा राग ग? 7 असरांचा हाय म्हण, जत्रा करा म्हणतोय. तेव्हा सासू म्हणाली, म्हणजे हाय 7-8ला भुर्दंड? मग कराय नको? करा की, म्या काय नको म्हणतोय पण. पण काय? आम्ही पण त्याच नदीच्या काठाला राहताव. माझ माहेर पण त्याच वळीला हाय. आमची काळ्याची पांढरी झाली पण नाही, आम्हाला कवा राग निघाला. तेव्हा सुनीता म्हणाली, सगळ्यांचं काय सारखंच असतंय होय. असे म्हणून सुनीता स्वयंपाकाला लागली. थोड्या वेळानं मालू सुनीताच्या घरला आली. थोडा वेळ गप्पा झाल्या. नदीची जत्रा करायचं ठरलं. मालूनं कोणकोणते साहित्य लागणार याची माहिती सांगितली. त्याच टिपण केलं गेलं. घरला जाताना मालू म्हणाली, हे बघ सुने, उद्या कडगावचा बाजार हाय. तवा मी सांगितलेलं साहित्य घेऊन ये. मग मी काय करायचं ते सांगते. असे बोलून मालू घरला निघून गेली. दुसरा दिवस उजाडला. सुनीता उठून कामाला लागली. संपूर्ण घरकाम करून ती व तिची जाऊ जेवणासाठी बसली. इतक्यात बाहेर मुले घेऊन गेलेली तिची सासू आली व तिला म्हणाली, हे बघ सुने, दुधाच आलेलं बिल मी कपाटात ठेवलंय. तवा त्यातील पैसे घे व कडगावच्या बाजारातून तुला सांगितलेलं साहित्य व बाजार करून ये. व जाताना द्रुपदेला पण घेऊन जा, म्हणजे एकीला दोघी असलेल्या बऱ्या. असे म्हणून ती कडेवरील बाराला खेळवाय लागली. थोड्या वेळानं धुणं भांडी आटपून सुनीता व तिची जाऊ द्रुपदा नवी साडी नेसून त्या कडगावच्या बाजाराला निघाली. कडगावजवळ असलेने चालत चालत कुठेतरी झाडाखाली थांबत कशाबशा त्या दोघी कडगावच्या पेठत आल्या. संपूर्ण बाजार फिरून झाल्यावर त्यांनी थोडं माळवं विकत घेतलं व त्या पुढे सरकल्या. बाजारात एके ठिकाणी झाडाखाली बसलेल्या बुरडाजवळ आल्या. सुनीताने बुरडाला उतार्याच्या शिबड्याचा भाव विचारला तर तो म्हणाला, 25 रुपये. तशी द्रुपदा म्हणाली, काय मामा, तुला काय आम्ही पोरी वाट लावतवा? असा कसा भाव सांगालेस? ऐकू येते नो? आम्ही शिबड्याचा भाव विचारतोय, दुरडीचा नाही. तेव्हा तो म्हणाला, मी पण शिबड्याचाच भाव सांगतोय. तेव्हा सुनीता बोलली, शिबड्याला 25, त्याच्यासंग तुझा पण भाव सांगतोस काय? तेव्हा तो बुरुड म्हणाला, मला म्हाताऱ्याला कोण विकत घेतंय? परवडत असेल तर घे, नाहीतर हो पुढे. शेवटी सुनीतान भाव वरखाली करून शेवटी त्याला म्हणाली, 10 रुपयांना दे बघ. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, 10 रुपयाला गुढीची काठी पण येत नाही व शिबड कस देऊ? मुलूख महाग काठी नानिवळ्याच्या भरीसन आणली आणि मला काय बाई 20च्या खाली द्यायला परवडत नाही. तेव्हा द्रुपदा म्हणाली, नानिवळ्यासन काठी आणायला वेदगंगेच्या शिवारात काय दुष्काळ पडलाय काय? तरी देखील म्हाताऱ्यान 1 रुपया कमी केला नाही. तेव्हा सुनीता म्हणाली, राहू देत चल धुरपा, आपल्या शेजारच्या रामू आजाकडून घेऊया वळून. असे म्हणून त्या पुढे निघाल्या. त्यांना जाताना पाहून म्हातारा ओरडून म्हणाला, ये बाई घे. असं म्हणून त्यानं ते शिबड 10 रुपयाला विकलं. तशी धुरपा म्हणाली, मघाशी कशाला आडवेडं घेत होतास? तुझा काय मुहतूर होता काय? म्हणतात ना, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. तेव्हा तो म्हातारा म्हणाला, धंदा करायचा म्हणजे असं वागावंच लागत. मी जर मगाशी 10 रुपये म्हणलो असतो तर तू 5 रुपयाला मागितलं असतंस, म्हणून लेकी 20 रुपये म्हणालो. शेवटी शिबड घेऊन त्यापुढे कोंबडी बाजारात आल्या. एका बाजूनं भाव विचारत त्या निघाल्या. कुठे 100 तर कुठे 120 असा दर छोट्या पिलांचा ऐकून त्या थक्क झाल्या. शेवटी त्या दोघी एका घेवारणीजवळ आल्या. तिच्या जवळील पिले जरा मोठी वाटली. तेव्हा सुनीतानं भाव विचारला तर ती बाई म्हणाली, 150 रुपये जोडी. तेव्हा सुनीता म्हणाली, काय किलोभर तरी मटण पडलं काय तेच? तेव्हा ती म्हणाली, किलोभर मटणासाठी घ्यायचंच नसत, देवाकाची किंमत लावायची नसतीया. तेव्हा द्रुपदा म्हणाली, वय देवाकाची किंमत लावायची नसतीया, पण तू आता कोंबडीच्या बारक्या पिल्लांना पण जर बकऱ्याची किंमत लावालियास तर कस होईल? सोन्याचा मुलामा लावलीस काय त्या पिल्लांना? शेवटी सुनीताने घासाघीस करून 101 रुपयाला ती 2 कोंबडा व कोंबडीची पिल्ली घेतली. अशा तऱ्हेने त्या बाजार करून घरच्या वाटल्या लागल्या.
घरात आल्यावर त्याने सगळा बाजार व्यवस्थित लावला व जत्रेला आणलेली सांगड, कोंबडीची पिल्ली त्यांनी डालग्याखाली झाकली. दुसऱ्या दिवशी सुनीतेनं आपल्या माहेरी निरोप धाडला की ती मंगळवारी नदीची जत्रा करायला येणार आहे म्हणून. तेव्हा सगळी व्यवस्था लावायला सांगितलं. मंगळवारचा दिवस उजाडला. सुनीतानं आपल्या घरातील सर्व कामे आटोपली व तिने आपल्या मुलांना बोलवले. व आपण मामाच्या गावाला जायचं आहे, जत्रा करायची आहे, तेव्हा आज शाळेला जाऊ नका. मी गुरुजींची परवानगी घेतली आहे. तेव्हा ती मुले खुश झाली व सारे काही आटपून तिने आपल्या मुलांना व आपल्या जावेच्या मुलांना घेऊन सासऱ्याला घेऊन ती माहेरच्या वाटेला लागलीत. जाताना तिने प्रत्येकाच्या हातात काही ना काही वस्तू दिल्या. तिचा नवरा नंतर येणार होता. थोडं साहित्य दुरडीत बांधलं. ती आपल्या डोक्यावर घेऊन ती सर्व लटांबर घेऊन निघाली. तिचं गाव थोड्याच अंतरावर होतं. गावाला जाणारी वाट शेतातून जात होती. शेतातून जरा चालत उठत बसत ती सर्व झाडाखाली विसावा घेत माहेराला आली. पोचल्यावर वेशीतच तिला पारू जाधवीन शेताला राकुंडा टाकायला निघालेली भेटली. सुनीताला बघून म्हणाली, सुने, आज अचानक कसे काय उगवलीस? तेव्हा सुनीता म्हणाली, त्या लाईटीच मड बसवलं. तारांच्या स्पार्किंगन ठिणग्या पडून अखंड फड जळला. नवरा खुळ्यागत करायला लागला. तवा देवडुशाला विचारलं तवा नदीचा राग निघत आला. म्हणून जत्रा करायला आलो बघ. तेव्हा पार्वती म्हणाली, लई वाईट झालं बघ. तुझा फड पेटला खरं. जनीला माहीत असून एक शगुत बोलली नाही बघ म्हातारी. आता तू म्हटल्यावर आम्हाला पण तुला सांगते, तुला जत्रा भरा यायची नाही. तवा तू संध्याकाळी अंबक्काला बोलावं. ती तुला सांगेल काय करायचं ते. मी जाते शेताला. ती आपल्या वाटेला लागली. सुनीता गावात आली. वाटेत दिसणाऱ्या प्रत्येकाशी बोलत चालत शेवटी ती आपल्या माहेरच्या घरात आली. तीन आल्यावर आपल्या भावजाईला डोक्यावरील बुट्टी उतरायला सांगितली. बुट्टी उतरल्यावर भावजाईन पाणी दिलं. मुले हातपाय धुवायला न्हाणी घरात दिली. हातपाय धुतल्यावर सर्वांनी चहा घेतला. मुले परसदाराला खेळायला गेली. थोड्या वेळाने सुनीताची आई जी दुकानाला गेली होती ती परत आली. तीन सुनीताला पाहिलं व म्हणाली, आलीस वय, लई बरं झालं. मी अंबक्काला बोलले संध्याकाळी येईल ती. सगळं ठीक आहे न व पोर कुठं आहेत? तवा सुनीता म्हणाली, पोर होय, हाईत परडला खेळतात. व तू कशी हाईस? आबा कुठे दिसत नाहीत, मी सांगावा पाठवलाय नव. तेव्हा जना म्हणाली, तुझ्या बाला काय एकच काम आहे का? सगळा व्याप ऐतीलच थोड्या वेळात. जावई बापू कुठं आहेत, मामुंजीला पाणी दे म्हणावं व चहा टाक. ते झालं आमचं, वहिनीनं केव्हाच चहा दिलाय, सुनीता म्हणाली. तशी ती न बसता तिनं पिशवीतील सांगड बुट्टीखाली झाकली व वहिनीकडून पोतिरा घेऊन चुलीला मारू लागली. तेव्हा वहिनी म्हणाली, वनसा मी मारते की? तसं ती म्हणाली, हे बघ, सांजपतूर काम व्हाय पाहिजे. मी करते, तू कर दुसरं काम. तसा तिनं पोतिरा देऊन चुलीला हळद कुंकू लावलं व चुलीत विस्तू पेटवला व आपल्या मुलग्याला संजाला हाक मारली व अंबक्काला बोलावण पाठवलं. पोरं गाडी कशी चालवतात तस ब्रूम ब्रूम करत पळाल. तोपर्यंत तिचा नवरा पण पोचला होता. त्याला चहा पाणी भावजाईन दिलं. इतक्यात अंबक्का घरामध्ये आली. हिरवगार लुगडं व कपाळाला लाल भडक पंढरपुरासन आणलेलं कुंकू, गळ्यात चित्ताक व घनसर मंगळसूत्र असणारी ही अंबक्का चालायला लागली की मासोळ्या छमछम वाजायच्या. अंबिका मुरका मारतच आत आली. तिला बघून सुनीता व तिचा नवरा दोघे पाया पडली. अंबक्का सुनीताच्या नवऱ्याला म्हणाली, हे बघा जावई बापू, हात फिर तिथे लक्ष्मी वस म्हणतात. फड पेटला नव पेटू देत. अशी डोचक्यात राग घालून चालत नाही संसार. म्हटला की चढण बुडण आलंच. तवा मागलं सगळं विसरायचं व पुढली वाट धरायची. एका वर्षी बुडल म्हणायचं, पुढं तरी तारल नव्ह. ज्यान जन्माला घातलं त्याला काळजी नाही का? तो ज्याचा त्याचा शेर घालूनच पाठवतो. झालं गेलं गंगेला मिळालंच म्हणायचं व पुढली वाट चालायची. सुनीताचा नवरा गप पाटावर बसून ऐकत होता. सुनीता म्हणाली, आता तूच सांग चांगल्या शहाणपणाच्या गोष्टी. आमचं ऐकतंय कोण? अंबिका म्हणाली, सुने चल, बघता बघता सांज होईल. असे बोलून त्या जत्रेच्या तयारीला लागल्या.
सुनीता, अंबक्का व सुनीताची भावजय यांनी सर्व जेवण केलं व एका हऱ्यात भरलं. मुंजाचा निवद, उतार्यात शिबडं देखील तयार केलं. तोपर्यंत चांगलंच सांजेत 6 वाजले होते. म्हातारीनं शेजारच्या मालूबाईच्यातील बत्ती पण आणली होती. तेवढ्यात म्हातारा घरात आला होता. शेतातून आल्याने त्याच अंग घामानं चांगलंच थपकत होतं. न्हाणीघरात जाऊन त्याने सगळं अंग धुवून घेतलं. अंगातील मळकी कापड काढून टाकली व दुसरी चढवली व तो जावयाजवळ जाऊन बसला. इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. म्हातारीनं भावकीतल्या बायांना व शेजारच्या बायांना हळदी कुंकू लावायला बोलवले. अंबकाकाने सर्व मांडणी केली होती. थोड्या वेळाने सर्व बायकांनी हळदी कुंकू लावले व बाया एकमेकींना लावू लागल्या. इकडे अंबक्का घुमायला लागली. तशी मालू म्हणाली, अंगात आलं वाटतं. अंबक्का अंगात काढून बडबडू लागली. तिचे ते डोलणे पाहून सुनीताची पोरं कावरी बावरी होऊन बघत व बाहेर जाऊन हसत. थोड्या वेळाने सर्व तयारी झाली. सुनीताच्या नवऱ्यानं तिच्या अंगावरून उतारात शिबड उतरून तो वाटेला लागला. पाठोपाठ इतर जणांनी पण बाकीचं सामान उतरून घेतला व नदीच्या वाटेला लागलीत. सुनीताची व तिच्या दिराची पोर पण माग लागली होती. चांगलाच अंधार पडला होता. सुनीताच्या बापानं बत्ती पेटवली. तशी बत्तीच्या उजेडात सगळी चालायला लागलीत. अंधार पडल्यामुळे दिवसांची हिरवीगार दिसणारी झाड रात्री काळी दिसत होती. अधूनमधून काजवे चमकत होते. रातकिडे किरकिरत होते. अंधारातून पायाकडे बघत मुलांना घेऊन नदीवर आलीत. सर साहित्य ठेवून दोघांनी चूल मांडली. सुनीताच्या नवऱ्यान आपल्या हातातील शिबडं नदीच्या वाहत्या पाण्यात सोडलं. ते हळूहळू पुढे पुढे जाऊ लागलं. सुनीताच्या नवऱ्यान चूळ भरली व तो नदीच्या काठावर आला. सुनीताच्या बापानं 7 खडं पुजलं व श्रीपती व गण्याला मुंजाचा निवद उंबरणीखाली ठेवायला सांगितला. ते तिकडे जाऊन ठेवून आले. सुनीतेच्या आबान पोरांना कोंबड्यांची सांगड आणायला सांगितली. तसं सुनीताच्या पोरान सांगड आणून दिली. सांगडीतल्या पिल्लांनी चावचाव करायला सुरुवात केली व फडफड चालवली. त्यांचं पाय सोडलं. पिलांना पायाखाली धरलं व हणमाला खुरपे द्यायला सांगितलं. तस हाणमा खुरपे घेऊन आला. खुरपे घेऊन म्हाताऱ्यांनं त्या तलंगेच व कोंबड्यांचं काम तमाम केलं व त्या नदीकडं पुढा करून म्हणाला, वाकडं तिकडं देवा तुला साकड, कसपण घे गोड मानून घे व माझ्या लेकीला सुखी ठेव. व तो म्हातारा नदीच्या पाया पडला. सगळी मंडळी जेवणाच्या तयारीला लागली. सुनीतेची मूल लहान असल्याने बाजूला बसून सगळ्यांची गंमत पाहत होती. सुनीताच पोरक संजा सुशाला म्हणाला, आर हे सगळं देवाक माणसांनी केलं, त्यांच्या चैनी खातर. शेजारी बसलेला सुशा म्हणाला, नाहीतर काय त्या कोंबडीच्या पिलांचा जीव जाणार व यांना म्हणे सुख मिळणार. इतक्यात शेजारी बसलेला द्रुपदेचा बाजा म्हणाला, तुम्ही कशाला बडबडता, आपल्याला खायला मिळतंय नो, गप्प बसा. अशा गप्पात मुले रंगून गेली. इतक्यात बाजाच लक्ष हाणमादाकडे गेलं. तो शेजारच्या सुशाला म्हणाला, ते बघ तो हणमादा रडतोय. तेव्हा सुशा म्हणाला, काय काका, पेंडीच वद्द पटापट कापतासा व आता साधा कांदा कापताना रडतासा. तेव्हा हणमादा म्हणाला, लेका ये इथं कांदा कापायला, म्हणजे कळल तुला. बायकांची काम बायकांनीच करावीत. तिथं पेंडी कापणारा गडीसुद्धा चालत नाही. गप्प बसतोस काय तिथं. तसा सुशा गप्प बसला. थोड्या वेळात कोणतरी बॅटरीचा उजेड पाडत येताना दिसले. थोड जवळ आल्यावर पोरासने दिसलं. शिंद्यांचा नागोअण्णा व संजाचा काका म्हणजे सुनीताचा दीर येताना दिसली. संजाच्या काकानं जरा चांगलीच घेतली होती. तो धडपडत कसा बसा त्यांच्याजवळ आला. नागोअण्णाकडे बघत सुनीताचा बाबा म्हणाला, काय नागोअण्णा उशीर केलास. तेव्हा नागोअण्णा म्हणाला, काय करू मामा, माझ्या माग काय एक कटकट आहे. एका तण बाहेर पडावं तर दुसर दत्त म्हणून उभा. शेतातून येऊन बघतोय तर पोरग्यान म्हस सोडली नदीच्या पल्ल्याड गेलती. तिला घरात आणून बांधतो. तवर शेजारी पुष्प्यान बायकोला चेचली. त्यांची भांडण सोडवून रिकामा झालो. तोवर म्हातारी कट्टीवरंग घसरली. तिला दवाखान्यातून आणली आणि इकडं आलो बघ. इतक्यात संजाचा काका म्हणाला, झाल काय नाही जेवण. तेव्हा नागोअण्णा म्हणाला,
पावनं झेपत नाही तर घेता कशाला. मगाठावण त्या म्हशीनं दंबवल व येताना या बाबांमी होतो म्हणून बरं, नाहीतर कुठतरी पडलं असत वाट कडला. रस्त्यानं कुठं धड चालतंय व याला काकतच घ्यायचं राहील तर बघ. कसा बसा आणलाय ह्याला. तेव्हा एकच हशा पिकला. थोड्या वेळानं जेवण तयार झालं. निवद दाखवला व सर्वजण जेवायला बसलेत. कवळ्या कोंबड्याचा व तलंगेच्या रशावर सर्वांनी ताव मारला. जेवताना मुलांचं लक्ष मात्र समोर बसलेल्या बेवड्या काकाकडं होतं. तो चांगलाच फतकल मांडून बसला होता. त्याचा हात कधी जेवत्याला पत्रावळीत तर कधी बाजूच्या मातीत जात होता. तो तसाच घास ढकलत होता. तेची तरा बघून नागूअण्णा म्हणाला, जेव की नीट, काय माती खातोस, कशाला आलाय जन्माला देवाला ठावं. त्याची ही तरा पाहून सुनीताच्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं व तो म्हणाला, काय सांगू नागूअण्णा, याच्या दारूमुळं सगळ्या संसाराची माती व्हायला आलीय, नाहीतर यांच्यासारखा माणूस नाही. असं म्हणत त्याने आपल्या बेवड्या भावाला घास भरवायला सुरुवात केली. ते बघून नागूअण्णा म्हणाला, इथंच चुकतंय बघा तुमचं. चांगल मुंगणीच्या शिवारातल्या झाडाला बांधाय पाहिजे. रात सारी डोंगळ्यांनी खाल्लं म्हणजे समजलं. असे बोलत चालत त्यांनी जेवणावर ताव मारला व शेवटी ती सर्वजण आटपून शिजवलेली भांडी रीती करून व साहित्य घेऊन घरच्या वाटेला लागलीत. इकडल्या तिकडल्या गप्पा मारत ती सर्वजण घराकडे निघाली. पोचल्यावर त्यांनी घरात जाण्यापूर्वी दारात सगळ्यांनी आपापल्या हातपाय धुतले व घरात गेली. दुसऱ्या दिवशी सुनीता सर्व आटपून सासरी जायला निघाली. सर्व मोठ्या लोकांना नमस्कार केला. आईला कडकडून भेटली व पुन्हा दुर्डी आपल्या डोक्यावर घेतली. दुर्डी घेताना जड लागली. तेव्हा ती म्हणाली, आई, दुर्डीत काय ग? तर जना म्हणाली, जरास तांदूळ बांधल्यात हावळं, पोरासणी 4 आंबोळ्या करून घाल. तेव्हा सुनीता म्हणाली, कशाला उगाच बांधलंस, तिकड काय मिळतं नाहीत वय. तेव्हा म्हातारी म्हणाली, तसं नाही लेकी, माहेरच्या दाण्याला प्रेमाचा गोडवा असतोय. दिवूनच्या दिवून तुला एका शेतकऱ्याच्या गळ्यात बांधली. आम्हावाणी तुझं पण हाड या वेदगंगे काठच्या तांबड्या मातीसंग झुजतच जायचं. तवा आईच्या मायेनं दिल्यात ते घेऊन जा. असं म्हटल्यावर सुनीताचं डोळ पाणावलं. ती म्हणाली, शेतकरी नवरा जरी असला तरी सुपारीत सुदीक व्यसन नाही बघ, मी सुखात हाय बघ. असं म्हणत 3 दुर्डी डोक्यावर घेतली. भावजईन जाताना हळदी कुंकू लावलं. तिच्या हातावर दही साखरेची चिमट ठेवली. ती घेत सुनीता व तिचा नवरा मुलांबरोबर चालती झाली. वाटेत त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. बेवड्या भावान घातलेला गोंधळ, त्यामुळे त्याला गावी रात्रीचं पाठवलं होतं. आपल्या दिराच्या पोरांकडे बघत सुनीतानं मनात ठरवलं, मालूच्या नवऱ्यासारखं ध्रुपदेच्या नवऱ्याची पण दारू सोडवायची. असा निश्चय करून ती गावच्या वाटेला लागलीत. लेखक निशिकांत हारुगले.